दो खेमे में बटे मुंबई सिद्धार्थ कॉलोनी के कई लोगों ने की तुरंत डेवलपमेंट की मांग। एसआरए कार्यालय के बाहर किया प्रदर्शन। मुंबई के चेंबूर सिद्धार्थ कॉलोनी में दो ग्रुप होने की वजह से यहां का विकास रुका हुआ है। दोनों पक्षों की अपनी दलील है। एक पक्ष ने जल्दी डेवलपमेंट की मांग को लेकर बांद्रा स्थित एसआरए कार्यालय के बाहर प्रदर्शन किया। इससे पहले 2 टाइम अधिकारी से मिलने को आया था। अधिकारी ने हमको साथ दिया है कि विकास चालू है, इसमें कोई अड़चन आने वाले को हम लोग अटक करेगा। तो एसआरए में जो अधिकारी लोग हैं और पुलिस लोग हैं उसके ऊपर हमेशा आरोप करते हैं कि ये लोग ठंडी लेके पैसा लेके बिल्डर के पास से ये लोग साथ में, ऐसा आरोप करते हैं ये लोग। हाँ, हल तो जरूर निकलेगा क्योंकि सीएम का एक कहना है कि मुक्त घर चाहिए, विकास चाहिए, झोपड़पट्टी मुक्त, ऐसा सीएम बोलेला है। इसके लिए देवा भाव ने जो कहा है कि सबका घर मिलना चाहिए, इसके लिए देवा भाव को और एसआरए को, सीओ को विनंती करता है हम लोग कि हमारा घर होना चाहिए जल्दी से जल्दी। रहिवाशाचं एकच म्हणणं आहे की आमचं 300 फुटाचं घर मिळालं पाहिजे। यासाठी सिद्धार्थ कॉलनीतले लोकेशभाई खंडेलवाल यांनी 500 घरं तोडलेले आहेत आणि 4 वर्ष तो भाडं देत आहे। 700 लोकांना आतापर्यंत 4 वर्षाचं भाडं चालू आहे। पर्यंत वैशिष्ट्य आहे की 20 वर्ष आमचा कॉलनीचा विकास झाला नव्हता। अनेक बिल्डर आले निघून गेले, परंतु रुपारेल बिल्डरला आयओडी सीसी हे संपूर्ण परवानग्या मिळालेल्या आहेत आणि ते बिल्डर आमच्या सिद्धार्थ कॉलनीचं काम करत आहेत आणि जे विकासाला अडथळा आणत आहेत ते त्या लोकांसाठी आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे। गुंड आहे आणि हा खतरनाक गुंड आहे। हा हर एक कामासाठी खंडणी मागतो। सिद्धार्थ कॉलनीमध्ये त्यांनी नळ चोरलेले आहेत, सिद्धार्थ कॉलनीमध्ये घरं वाढवलेली आहेत, जे 22, 50, 25 फुटाचे घरं वाढवलेले आहेत आणि त्याला वाटतं की आमची घरं तुटू नये आणि आमचा विकास होऊ नये असं त्याचं म्हणणं आहे। परंतु या गुंडाला त्वरित अटक झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। शासनाला विरोध धरतात की हे सर्व फसवे आहेत, खोटे आहेत, असे आरोप आमच्यावरती करतात आणि कोर्टात जातात। परंतु सर्व परवानगी असताना या लोकांचा विकास होऊ आमचा विकास करू देत नाहीत आणि हा विकास करण्यासाठी आज आम्ही एसआरएला आलोय आणि देवा भावांना विनंती करतोय, देवा भावांना की आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास तुम्हीच करू शकताय आणि जे लोक विकासाच्या कामात अडथळा आणतात त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे। लहू बापू कांबळे याला तर पहिलं अटक पोलिसांनी केली पाहिजे, कारण आमचा विकास हा झाला पाहिजे। 3000 घरांचा विकास हा झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। त्या वतीने आज इथे हजारो लोकांचा मोर्चा येत आहे आणि पाठीमागून लोक निघालेले आहेत। सिद्धार्थ कॉलनीचं एकच कारण की रुपारेल बिल्डर हा आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास करत आहे। लोकेश खंडेलवाल आणि अमित रुपारेल हे सिद्धार्थ कॉलनीचा विकास करत आहेत आणि आमच्या कॉलनीमध्ये आतापर्यंत 500 घरं तुटलेले आहेत आणि हा विकास 3000 लोकांचा विकास आहे आणि हा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे। परंतु आमच्या सिद्धार्थ कॉलनीतले काही समाजकंटक आणि विरोधक जे सिद्धार्थ कॉलनीला घर तोडू नका असं म्हणतात, या लोकांसाठी आम्ही लहू कांबळे आणि जयवंत साळवे आणि दीपक शिंदे या लोकांना त्वरित अटक करा, कारण आमच्या सिद्धार्थ कॉलनीचे 3000 घरांचा विकास होणार आहे आणि विकास करण्यासाठी आम्ही इथे हजारोंचा मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि एसआरए आणि देवा भावांना विनंती आहे की आमचा लवकर विकास व्हावे आणि या सिद्धार्थ कॉलनीतले जे विकासाच्या अडथळा आणतात, सिद्धार्थ कॉलनीमध्ये नेहमी म्हणजे काम सुरू असताना अडथळा आणणारे गुंड दीपक शिंदे, लहू कांबळे आणि जयवंत साळवे यांना त्वरित अटक करण्यासाठी आम्ही एसआरए वरती मोर्चा आणलेला आहे। की जे आम्ही कामं चालू केलेले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये हे लोक अडथळा आणतायत। कायदेशीर जी कामं आहेत, जे आम्ही 700-800 घरं तोडलेले आहेत साहेब, आज आम्ही निर्वासित झालेले आहेत की ती एवढी घरं तोडून त्याचं भाडं मिळतंय वगैरे, बिल्डर सगळं हे करतोय आणि त्यावेळेस जर तुम्ही ते घरं तोडू नका, हे करा, हे चुकीचा तुम्ही संदेश देताय। एसआरए योजना ही पूर्ण महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि त्यांच्या नियमानुसार आम्ही चाललेलो आहे आणि सवाल उठाया है लहू कांबळे के बारे में। एसआरए में वो जाके एसआरए ने उनको बोला है कि आप जो भी गलत काम कर रहे हैं वो मत करो, आपको जो गलत काम कर रहे हैं उसका न्याय चाहिए तो आप कोर्ट में जाओ। उनको कोर्ट में जाने के लिए बोला है, लेकिन ये लोग का विकास मत रुकाओ। ये जो बिल्डर कर रहे हैं वो सही कर रहे हैं, विकासक जो कर रहे हैं सही कर रहे हैं। पूरा एनओसी जो लिया है उन्होंने वो पूरा एनओसी
कायदे से लिया है, उसमें कुछ भी गलती किया नहीं है, तो भी ये लोग उसमें आड़े डाल रहे हैं। इसके लिए उनके ऊपर कार्रवाई होना जरूरी है। आतापर्यंत वैशिष्ट्य आहे की 20 वर्ष आमचा कॉलनीचा विकास झाला नव्हता। अनेक बिल्डर आले निघून गेले, परंतु रुपारे बिल्डरला IOD CC हे संपूर्ण परवानग्या मिळालेल्या आहेत आणि ते बिल्डर आमच्या सिद्धार्थ कॉलनीचं काम करत आहेत आणि ते विकासाला अडथळा आणत आहेत। ते त्या लोकांसाठी आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे। IOD मिळालेला शासनाला विरोध धरतात की हे सर्व फसवे आहेत, खोटे आहेत, असे आरोप आमच्यावरती करतात आणि कोर्टात जातात, परंतु सर्व परवानगी असताना या लोकांचा विकास होऊ शकतो, आमचा विकास करू देत नाही। आणि हा विकास करण्यासाठी आज आम्ही SRA आलो आहे आणि देवाभावांना विनंती करतोय, देवाभावांना की आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास तुम्हीच करू शकताय आणि जे लोक विकासाच्या कामात अडथळा आणतात त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे।